चला कोणीतरी स्कोरिंग साठी पण तयारीत राहायचं आहे. स्कोरर स्कोरर कोण आहे? चला कोणीतरी स्कोरिंग साठी सहकार्य करायचं आहे. ग्राउंड नंबर 1 वर ज्या स्पर्धा आहेत तनाशी, वानगाव, मसोली, आसनगाव, चंडीगाव. तर एकमेकांनी सहकार्यासाठी यायचं आहे. आपल्या समाजाचे आणि डहाणू गटाचे खास करून आपले स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलं जात आहे आणि दमदार, मजेशीर, आनंददायी वातावरणामध्ये ज्या पद्धतीने आपला खेळ दिवसेंदिवस रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. ह्या कार्यक्रमासाठी आपण बघताय चमकदार ट्रॉफीज, 2 दमदार ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सीरीज, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, उत्तेजनार्थ असं देखील चषक, ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर YouTube लाईव्ह आपला आहे ओम साई स्पोर्ट्स, जे नक्कीच ज्यांचे एक क्लिअरिटी आणि प्रक्षेपण ह्याचा जर विचार केला तर खूप सारे फॉलोवर्स आलेत. तर आपल्याला देखील विनंती आहे की गतवर्षी देखील ओम साई स्पोर्ट्स आपलं YouTube चॅनल आपल्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचं त्यांनी लाईव्ह केलं होतं. म्हणजे आपल्याला जास्त त्रास होणार नाही. नक्कीच ओम साई स्पोर्ट्सला लाईक करा, शेअर करा. कारण जिकडे रंगलेला आहे डहाणू गट, चिंचणीगाव देवीच्या मैदानावर सुरेख क्रिकेट टुर्नामेंट. येस, आमचे केतनजी आलेले आहेत. येस, वानगाव संघ आपण गोलंदाजी स्वीकारलेली आहे. तर मैदानात लगेच उतरायचं आहे. येस, घाई करायला सांगतात आयोजक मंडळी. सगळ्यांना विनंती असेल, आयोजक मंडळींना देखील विनंती आहे की एक स्कोरर मला उपलब्ध करून द्यायचा आहे. एक स्कोरर कोणीतरी स्कोरिंगसाठी यायचं आहे. वानगाव आणि तनाशी दोन्ही संघाचे 12वा प्लेयर मात्र आमच्याकडे यायचे आहेत. आणि फलंदाजीच्या संघाने मात्र कॉम्बॉक्स कडून उतरायचं आहे. हे विशेष असणार आहे. फलंदाजी करणारा संघ कुठलाही असू देत, त्याने कॉम्बॉक्स कडे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या उजव्या बाजूला तिकडनं एंट्री करायची आहे. तर नक्कीच यावेळेला पहिला सामना हा घेऊन येत आहेत ग्राउंड नंबर 1 वर. चला स्कोररला विनंती असेल स्कोरिंग साठी यायचं आहे. मंडपवाले चौधरी, मंडपवाले इकडे
टीम आपल्यासोबत ओम साई स्पोर्ट्स युट्यूब चॅनल घेऊन आलेली आहे, तर त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे. तसेच आमचे पंच यज्ञजी किनी, भाविक दांडेकर ग्राउंड नंबर 1 वर त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. अच्छा, वानगाव टीमचा 12वा प्लेयर आलेला आहे. तनाशी टीम 12वा पाहिजे. युट्यूब लाईव्ह आहेत आपण. युट्यूब लाईव्ह येऊ दे. नाही तरी नाव सांगायचं ना, जवळ आहे. हा, वानगाव वानगाव टॉस विन. चला बॅट्समॅन ओपनर बॅटर्स मैदानात लवकर उतरा. स्कोरिंग साठी या कोणाला तरी स्कोरिंगला बोलवा. स्कोरिंग साठी या कोणीतरी स्कोरिंग प्लीज कॉपरेट. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करुमे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. हे गणराया, हे विघ्नहर्ता, तुची तू आहे. आज या चिंचणी गावदेवीच्या मैदानावर सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातिहित वर्धक मंडळ डहाणू गटाचं क्रीडा महोत्सवाचं हा खेळ इकडे रंगत आहे, तेव्हा आशीर्वादित करून निर्विघ्न पद्धतीने हा सोहळा संपन्न करून घे अशी तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना आहे. आई गावदेवीला वंदन आहे. माझे आराध्य अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथांचे चरणी वंदन आहे. बाबा, समालोचनाला सुरुवात करतो आहे. आशीर्वादित करा आणि समस्त क्रीडाप्रेमिक रसिकांचं मनोरंजन करण्याचं सामर्थ्य माझ्या शब्दांमध्ये द्या, हीच प्रार्थना आहे. चला वळूया मैदानाच्या आत. वानगाव या संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला, गोलंदाजी स्वीकारली, तर तनाशी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेलेलं आहे. ओपनर बॅटर्स मैदानामध्ये आहे ऋषिकेश आणि ऋतिक. राईट टाइम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हाताळतो आहे आणि मिडॉनला सुरक्षित रक्षणाचा प्रयत्न होता. कॅचची संधी होती पहिल्या चेंडूवर, मात्र जेलला ड्रॉप केला जातो आहे. स्ट्राईकला रोटेट करून एक धाव टिपली जात असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगल्या पद्धतीचा सर खेळ रंगताना पाहायला मिळतो आहे. गोलंदाज सुरेख गोलंदाजीचा मारा देताना पाहायला मिळतोय. पंचांकडे धाव मागितली जाते. निर्धाव चेंडूची हाताळणी यस हलकासा ब्रशिंग झालेला आहे आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. पहिला झटका मात्र ऋषिकेशच्या रूपाने इकडे पाहायला मिळतो आहे. ऋतिक आउट झालेला आपल्याला पाहायला मिळते आहे. याचा कुठल्याही पद्धतीचा रिव्ह्यू नसणार आहे. आपण फक्त युट्यूब जी मंडळी या ठिकाणी पोचू शकत नाही त्यांच्यासाठी लाईव्ह आहे. समस्त जे काय निर्णय असतील ते पंचांचे निर्णय अंतिम असतील. रिव्ह्यू घेतला जाणार नाही याची देखील सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. ध्रुव येतो आहे नवा फलंदाज, जो एक डॅशिंग तनाशीचा एक चांगला खेळाडू ऑलराऊंडर्स म्हणून त्याची वर्णी आहे. लेदर क्रिकेटमध्ये देखील चांगलं अंडर 19 मध्ये योगदान देताना पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी पहिला चेंडू पुन्हा एकदा हाताळणी करताना मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, तर गोलंदाज उत्कर्ष, उत्कर्षचं नाव एक आगळं वेगळं आहे. उत्कर्षचा खेळ जो आहे दमदार, पूर्ण उत्कर्षकडे ऑलराऊंडर आहे. गोलंदाजीचा मारा त्याच्याकडे जी कला आहे, फलंदाजीमध्ये त्याचं काय नाव लौकिक आहे. या ठिकाणी स्टेट ड्राईव्हला खेळला जातो आहे. चांगले रनंदे बिटवीनचा प्रयत्न आहे. दुहेरी धाव आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या
3 आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 3 झालेली पाहायला मिळते आहे. हे 50 पर्यंत आहे. का देतात? इकडनं 51 पासून जातो 51 वर टिकणार, 1 वर टिकणार, 1 2 3 तर 6 षटकांचा सामना असेल. 2 षटकं आपल्याला पॉवर प्ले असतात. पाहूया पॉवर प्लेच्या या खेळामध्ये पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू हाताळण्याची कामगिरी उत्तम पद्धतीने हाताळताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला मिडऑफकडे चेंडूला हलक्या-फुलक्या पद्धतीने ध्रुव याने खेळून काढला आणि स्ट्राईकला रोटेट केलं गेलेलं आहे. धावसंख्या 1 ने वाढती आहे. 4 एक गडी बाद अशी 5 चेंडूंची खेळी पहिल्या षटकातली साकारून झालेली आहे. तनाशी विरुद्ध वानगाव यांच्यामध्ये हा रंगलेला पहिला सामना इकडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू घेऊन येताना आणि सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु गोलंदाजीचा भेदक मारा दाखवतो आहे, की निगेटिव्ह गोलंदाजी कशी असते आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामधून निर्धाव चेंडूने होते आहे सांगता या षटकातली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे ती म्हणजे 4 एक गडी बाद अशी सध्या तनाशी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. तर दुसरं षटक घेऊन येताना मला तरी वाटतं वानगाव संघाकडून हर्षल सर तयारीत आहेत. हर्षल सर ज्याने गतवर्षी काय सुरेख कामगिरी केली होती. आपल्या समाजाच्या प्रीमियर लीग मध्ये देखील दमदार योगदान त्यांच्याकडून गतवर्षी पाहायला मिळालं होतं. गटातून चांगलं योगदान पाहायला मिळालं होतं आणि तेच हर्षल सर यावेळेला पुन्हा एकदा पेशाने शिक्षक आहेत, परंतु त्यांचा खेळ आज देखील रंगतदार आणि बहारदार असतो. पाहूया आज चिंचणीच्या गावदेवीच्या मैदानावर वानगाव संघासाठी मात्र काय कामगिरी करतात. कारण एका बाजूला एक उभरता सितारा आहे ध्रुव तनाशी गावचा, जो लेदर क्रिकेटचा देखील चांगला खेळ साकारत असतो. पाहूया या ठिकाणी आपल्या गावासाठी काय कामगिरी करून दाखवतो आहे. यस खेळण्याचा प्रयत्न आहे. चांगल्या पद्धतीने पॉइंट गलीकडून दिशा दिली जाते आहे चेंडूला आणि एकारी धावेने स्ट्राईकला रोटेट केलं जाते आहे. 6 षटकांचा सामना आहे. पॉवर प्ले 2 षटकं असतील आणि त्या माध्यमातून जर बघितलं आपण नजराणा क्षेत्ररक्षणाकडे तर थर्ड मॅन आहे. गली, पॉइंट, कव्हर त्यानंतर शॉर्ट लेग, फाईन लेग. तर तिकडे मात्र वासगाव वाढवणमध्ये सामना आहे. तर वाढवण संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. तिकडे देखील सामना लवकरच सुरू केला जाईल. त्याचं तत्पूर्वी जे कोण नाश्ता करायचा बाकी असतील त्या सगळ्यांना विनंती आहे नाश्ता करून घ्या. कारण सामने आपले झटपट खेळले जातील. यस यावेळेला मात्र पुण्यातला चेंडू आलाय, खेळलाय मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षित केला जातो आहे. आणि चांगल्या पद्धतीने सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि एकेरी धाव देखील इकडे टिपली जात असताना पाहायला मिळते आहे. नजराणा एकेरीच्या माध्यमातून होते आहे. अजून चौकार आणि षटकाराची ओपनिंग काय या क्रीडा महोत्सवाची होत नाहीये. पाहूया कुणाच्या नशिबात आहे. दरम्यान एक चांगला विकेट मात्र उत्कर्ष याने घेतलेला आहे. एक विकेटचं पतन इकडे झालेलं तनाशी संघाचं आपल्याला पाहायला मिळते आहे. तर पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येत आहेत हर्षल सर. यावेळेला मात्र आखूटप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला ध्रुवचा, परंतु चकवा घेतला. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू इकडे पाहायला मिळतो आहे. खूपच सुरेख अशी गोलंदाजीचा मारा देखील होत असताना पाहायला मिळतो आहे. कारण दोन्ही दमदार गोलंदाज इकडे आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्याकडे ऑलराऊंडरची भूमिका वानगाव संघासाठी पाहायला मिळते. नेहमीच सांगतात ना टफ मॅच कशी दाखवायची ह्या दोघांना माहिती आहे. यावेळेला मात्र स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑन कडे चेंडूला चांगली दिशा देण्याचा प्रयत्न यावेळेला ध्रुव याचा होता आणि चांगली रनिंग द बिटवीन आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावांनी आघाडी मिळते आहे. पुन्हा येता धावसंख्या 8 वर पोहोचते आहे. तर चेंडू हाताळून झालेले आहेत ते म्हणजे 4. पहिल्या चेंडूला 1, दुसऱ्याला 1, तिसऱ्याला डॉट आणि चौथ्याला 2. अशा पद्धतीने धावसंख्या हळूवार पद्धतीने गती घेता 8 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे तनाशी संघाची. तर गडी बाद झालेला आहे तो म्हणजे 1. 5वा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतो आहे हर्षल सर. यावेळेला देखील लेंथ लाईनचा परिपूर्ण वापर एक चांगला ज्ञात असला आहे की आपल्याला गोलंदाजीचा मारा कुठल्या लेंथ लाईनला करायचा आहे. समोरचा एक चांगला फलंदाज आहे. तनाशी क्रिकेटमध्ये देखील त्याचं चांगलं योगदान असतं. आज आपल्या समाजाच्या क्रिकेटच्या माध्यमातून देखील या ठिकाणी एक योगदान देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. पाहूया पुढचा चेंडू
येस, आपल्याला फुलटॉसला मात्र पुन्हा एकदा मान सन्मानित करतो आहे. कव्हर ड्राईव्ह दाखवतो आहे आणि शॉर्ट कव्हरकडे क्षेत्ररक्षित होती आहे. एकेरी धावेने मात्र षटकाची होती सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 पाहायला मिळते आहे. नक्कीच कुठे ना कुठेतरी विचार करावा लागेल, की आक्रमकतेचा जर संघ आहे वानगाव यांच्याकडे भेदक गोलंदाजीचा मारा देखील आहे. फलंदाजीची जी आक्रमकता आहे ती देखील मोठी आहे आणि जसजसा सूर्य वरती जाईल, जसं-जसं खेळ महाअंतिम सामन्यापर्यंत पोहोचेल, त्यावेळेचा जो रंग असतो तो आगळा वेगळा आणि तोच खेळ मात्र इकडे रंगलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया ज्या पद्धतीने पॉवर प्लेची षटकांची समाप्ती झालेली आहे. 30 यार्डच्या बाहेर क्षेत्ररक्षण लागलेलं देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आहे 9. तर डीपला क्षेत्ररक्षणाकडे आपण नजर एकदा फिरवूया. डीपमध्ये डीप कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट लॉंग लेग असं क्षेत्ररक्षण डीपमध्ये लागलेलं आहे. यावेळेचा पुढचा चेंडू या षटकातला पुन्हा एकदा उत्कर्ष आपल्याला गोलंदाजी करताना, परंतु इकडे मात्र चांगली रनिंग द बिटवीन 2 धावा परिपूर्ण केल्या जात असताना ध्रुव 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या 11. 1-1-11 ऑन द बोर्ड. सुरेख कामगिरी. परंतु या ठिकाणी भेदक मारा आणि भेदक मारायचा जो नजराणा येतो आहे, इकडे ध्रुव मात्र थोडेसे बॅटला ओपन करतोय. कारण तिसरे षटक आहे, चांगली धावसंख्या. थोडंसं एक पाऊल, मोठं पाऊल पुढे काढून क्रॉस बॅटने शॉटला परावर्तित करण्याचा प्रयत्न होता. परंतु सांगतात ना, की चेंडू थोडा मागे ठेवला. उत्कर्ष एक उत्कृष्ट उत्तम असा गोलंदाज आहे. त्याच्याकडून गोलंदाजीचा मारा नेहमीच चांगला हा पाहायला मिळतो आहे. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा घेऊन येतो. येस, ध्रुव यावेळेला टोळा तर उचललेला आहे. क्षेत्ररक्षक आहे खाली. टिपतोय झेल विकेट. येस, मोठा जाळा फसला इकडे. डीजे मास्टर संगीत वाजेल. दरम्यान एक मोठी विकेट, एक मोठा बॅटला ओपन करण्याचा प्रयत्न होता. परंतु फटका काय साजेसा साकारता आला नाही ध्रुव याला आणि मिड विकेटला सुंदर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कोणी घेतलं कॅच? मानस याने मात्र कुठलीही चूक करताना दाखवलं नाहीये. झेल मात्र सुरेख पद्धतीने टिपला आणि दुसरा झटका मोठ्या विकेटच्या माध्यमातून तनाशी संघाला दिलेला पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 11. फलंदाजाचं नाव काय? पार्थ. तर न्यू बॅटर्स मैदानामध्ये येतोय पार्थ. पाहूया पार्थला देखील चांगली खेळीची नजराणा, कारण समोरचा वानगावचा संघ आहे. त्यांच्यामध्ये जसे जसे क्षेत्ररक्षक मला दिसतील, माझ्या ओळखीचे, माझ्या परिचित, जेव्हा जेव्हा कारण आपल्या 2 वर्ष झालं मी आपल्यासोबत जोडला जातो आहे. त्यामुळे जसं नाव पुढे येईल तसं पटकन लक्षात येणार आहे. प्रत्येक व्यक्तीचा खेळ, प्रत्येक खेळाडूचा खेळ आणि त्याची कला काय असणार आहे. त्यावेळेला उत्कर्ष पुन्हा एकदा. या वेळेला मात्र चेंडू थोडासा आखडत राहिला. फलंदाजाला वाटला की गुड लेंथला उडतो की काय, थोडासा जम्पिंग करेल का, परंतु तसं काही झालं नाहीये. चेंडू खालीच राहिला, पॅडवर आला. पंचांकडे दाद मागत होते, परंतु दाद मात्र फेटाळली जात असताना पाहायला मिळते आहे. निर्धाव चेंडू इकडे पाहायला मिळतो आहे. खूपच कमालीची गोलंदाजी इकडे उत्कर्षकडून येत असताना पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या वेळेला शॉटचा चेंडू बॅटला लागतो आहे. नाही, चुकीला माफी नाही म्हणतात ना. हलका असा कॅच काढून दिला यष्टीरक्षकाकडे आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन होताना पाहायला मिळते आहे. तिसऱ्या विकेटचं पतन. नक्कीच, नक्कीच इकडे मारता पार्थ पाटील थोडासा लेझीपणा दाखवत होता. सुरुवातीपासूनच त्याच्यात ऍक्टिव्हिटी असते. फलंदाजी करताना तरी आपली एक स्फूर्ती असली, ती असली पाहिजे. कारण ज्या पद्धतीने चेंडू येतात, गोलंदाज कोण आहे त्यापेक्षा आपला खेळ काय आहे, हा खेळ दाखवणे महत्वाचं असतं. इकडे सुरुवात खराब झालेली पाहायला मिळते तनाशी संघाकडून, कारण आतापर्यंत 3 विकेटचं पतन झालेले आहे. धावसंख्या स्थिर आहे 11 वर आणि या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येईल उत्कर्ष. न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे रंजन. पाहूया रंजन काय करतो आहे. येस, यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने मिड विकेटला एक हलका फुलका स्टॉक दिला आणि एकेरी धावेने इकडे षटकाची होते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. 1-12 ऑन द बोर्ड. जबरदस्त असा खेळाचा नजराणा
घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय वानगाव संघ गोलंदाजीचा भेदक मारायचा नजराणा आहे आणि कुठपर्यंत येस उत्कर्षी आणि 2 षटकं हाताळली 7 धावा आणि 3 विकेटचं योगदान. तर आतापर्यंत तिन्हीच्या तिन्ही विकेट हे उत्कर्षच्या नावी दर्ज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मानस येतो आहे पुन्हा एकदा एक चांगला उत्कृष्ट गोलंदाज ज्याने मागच्या कॅचचं चांगलं योगदान दाखवलं. कारण एक ध्रुवचा जर विचार केला तो आक्रमक होता. परंतु त्याला सेट व्हायला थोडासा वेळ आणि त्याने कदाचित बॅटला जेव्हा ओपन केलं तर शॉट मधला त्याच्या जो ताकद असते ना ती ताकद काही दिसली नाहीये आणि जर ती ताकद लावली असती तर चांगला फटका साकारला गेला असता. परंतु तसं काय नव्हतं. परंतु मानवने झेल जो टिपला होता सुरेख झेल असं आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यावेळेला पाहूया ऑन स्ट्राईक कोण आहे रंजन रंजन ऑन स्ट्राईक. तर एका बाजूला आपण ऋषिकेशला बघता आहेत. ओपनिंग पासून क्रीजवर उभा आहे. यावेळेला हलक्या फुलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पॅडवर येतो. लेग स्टंप सोडून लेग बायच्या माध्यमातून एक धाव येते आहे. लेग बाय. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या पोहोचते आहे 13. चौथे षटक मार्गस्थ मानस गोलंदाजीचा मारा देत असताना अखूट टप्प्याचं साजरीकरण देतोय. लेंथ अँड लाईनचा चांगला वापर कारण फलंदाजाला रीड करण्याचं कौशल्य ज्या गोलंदाजाकडे आहे तो मात्र तिकडे सरस होताना पाहायला मिळतो आहे. इकडे पाहूया पुढचा चेंडू राईट टाइम वर द विकेट. यावेळेला क्लास दाखवला जातो आहे. कडे मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण आहे. हर्षल सरांकडून सुंदरचं क्षेत्ररक्षण होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. तर धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या 14. इकडे मात्र थोडीशी आगेकूच करणे गरजेचं आहे. अजून सुद्धा चांगले चांगले फलंदाज तनाशे संघाकडे आहेत. आक्रमकता स्वीकारून पुढे मात्र चाल धरणं एक चांगलं उद्दिष्ट. 6 षटकांच्या हिशोबाने जर विचार केला तरी एक चांगली धावसंख्या वळणावर देणे गरजेचं आहे. परंतु इकडे 6 षटक परिपूर्ण. यावेळेला मात्र थोडंसं शबल करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु संगम काही होत नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच सुरेख गोलंदाजी मानस दाखवतो आहे. ज्या पद्धतीने सुरेख गोलंदाजी उत्कर्षने 2 षटकं हाताळली हर्षल सरांनी हाताळलं त्याच पद्धतीने चौथं षटक मानस हाताळताना पाहायला मिळतो आहे. 3 चेंडू झाल्याचं पाहायला मिळते आहे. यावेळेला देखील क्लास दाखवला जातो आहे. कव्हर ड्राइव्ह एक्स्ट्राच्या माध्यमातून डीप कडे चेंडू येतो. दुहेरी धावेची मागणी होत असताना यावेळेला पाहायला मिळते आहे आणि दुहेरीने आगेकूच होते आहे. धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या 16. 16 ऑन द बोर्ड. तनाशी संघ एका बाजूला वानगाव संघाचा भेदक मारा जो पाहायला मिळत आहे. अजून सुद्धा एक सुद्धा चौकार पाहायला मिळाला नाहीये. चौथं षटक भारगस्त असताना देखील यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता परंतु संगम व्यवस्थित काही झालं नाहीये आणि एक धाव मात्र टिपली जात असताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या आहे ती 17. नक्कीच रंजन एक चांगला खेळ देण्याचा प्रयत्न करतो आहे. हळूवार पद्धतीने कंटिन्युटी सांगतायत ना ती कंटिन्युटी देण्याचा प्रयत्न त्याचा आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि या षटकातला शेवटचा चेंडू असेल आणि धावसंख्या 17 वर स्थिर आहे. अभिया ऋषिकेश नक्कीच ओपनिंग बॅटिंग पासून कामगिरी करत असताना पाहायला मिळतो आहे. खेळतोय तो म्हणजे फक्त आणि फक्त 3 धावांवर आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केला. यावेळेला चांगला टोला दिला जातोय लॉंग लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू हरवला जातो आहे का सुरेख क्षेत्ररक्षण. येस मंदार चमत्कार. सुरेख क्षेत्ररक्षण देणारा एक चांगला खेळाडू आणि दरम्यान 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकती आहे. धावसंख्या 19. 4 षटकांच्या समाप्तीनंतर इकडे ऋषिकेशने मात्र आपल्या बॅटला चांगला ओपन केलेला आहे परंतु तेवढ्या जोराने फटका साकारला होता तेवढ्याच जोराने मंदारने मात्र दाखवला चमत्कार सुरेख क्षेत्ररक्षणाच्या नजराण्यातून. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 19 अशी सध्याची स्थिती तनाशी संघाची आहे. तर वानगाव संघाचा पुन्हा एकदा गोलंदाजीचा मारा देण्यासाठी मात्र हर्षल सर येताना पाहायला मिळत आहेत. आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करताना कारण त्यांना माहिती आहे कुठल्या लाईनवर चेंडू हाताळायचा कुठे क्षेत्ररक्षण ठेवायचं हे खूप ज्ञात असं आहे आणि यावेळेला फलंदाज रंजन आहे
जो देखील चांगल्या पद्धतीने खेळी साकारण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. परंतु कुठे ना कुठेतरी जो सूर द्यायला पाहिजे, तो सूर त्याला हवा आहे. मोठ्या फटक्याचा आता साजरीकरण व्हायला पाहिजे. 5वं षटक घेऊन येतात हर्षल सर. हां, पुन्हा एकदा आखूड टप्पा. लेंथ लाईनवर चांगल्या-चांगल्या फलंदाजांना हर्षल एक सुलंग गोलंदाजीचा जाणकार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. कर्तृत्व मोठं आहे त्यांच्याकडे. नेहमीच एक समाजाच्या माध्यमातून एक आदरणीय व्यक्तिमत्व कारण शिक्षक पेशा म्हटलं तर गुरु कुणाला म्हटलं जातं आहे. पूर्वी गुरुजी म्हणायचे, आता सर म्हणता आहेत. येस, यावेळेला स्टेट ड्राईव्हला खेळला जातो आहे आणि सूर्यक्षेत्ररक्षण होते आहे. एकेरी धावाने स्ट्राईक रोटेट केलं जातं आहे. तर गुरु म्हणजेच अंधारातून प्रकाशात नेणारा जो व्यक्तिमत्व ते गुरु. तर असे हर्षल सर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीचा चांगला नजराणा घेऊन धनाशी संघाला मात्र दाबून ठेवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी होताना पाहायला मिळतो आहे मानगाव संघाकडून. कारण उत्कर्षची गोलंदाजी, त्यानंतर हर्षल सरांची गोलंदाजी, मानसची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेला मात्र चांगला टोला आहे. मंदारला मात्र प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता कॅचसाठी, परंतु थोडंसं मागे इकडे मात्र खराब होते. उत्कर्ष डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये होता आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ऋषिकेश मात्र लॉंगलेगकडे चांगला टोला देण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी तर होत नाहीये, परंतु एक चांगली सुरुवात करण्याची त्याची प्रयत्न आहे. धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या 21, 22 2-22 ऑन द बोर्ड. नक्कीच समस्त क्रीडाप्रेमिक रसिक आणि समस्त सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातिहित वर्धक समाजाचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे. ज्या पद्धतीने आजचा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण वर्षातून एकच दिवस, परंतु गटामधले जे सामने आणि रंगतदार सामने आणि हा सोहळा एक मोठ्या सोहळ्यापेक्षा कमी नाही. यावेळेला मात्र स्क्वेअर लेग काय क्षेत्ररक्षण रचलाय. मी का प्रशंसा करतो या व्यक्तीची, की त्याच्याकडे काय कौशल्य आहे. चेंडू कुठे द्यायचा, फलंदाजाने टोला मारला तर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातातच पोहोचला पाहिजे. हे रणनीती आहे आणि हीच कामगिरी नेहमी हर्षल सर यांच्याकडून होताना मी कितीतरी वेळा बघितलेला आहे आणि तोच नजराणा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. तर दरम्यान एक धाव वाढते आहे. धावसंख्या 23 वर पोहोचते आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्यावेळेला यॉर्करचा प्रयत्न क्रॉसबॅकने थोडंसं हलकं शफल करून लेग साइडला मिड विकेट एक्स्ट्रा मिड विकेट मध्ये तुला देण्याचा प्रयत्न होता फलंदाजा, परंतु चकमाक खाला जातो आहे. निर्धाव चेंडू इकडे पाहायला मिळतं. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. पहिल्या चेंडूला डॉट, दुसऱ्याला 1, तिसऱ्याला 2, चौथ्याला 1, 5वा डॉट. रंजन यावेळेला आहे ऑन स्ट्राईक. पाहूया काय करतो आहे या शेवटच्या चेंडूचा नजराणा काय घेऊन दाखवेल. इकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण थोडीशी चाल घेणे पण गरजेचं आहे. ग्राउंड रटणं स्ट्रेट ड्राईव्ह. लॉंग ऑन कडे चेंडू येतो आहे. दुसरीचा कॉल असणार आहे आणि इकडे मात्र रनआउट असेल. एक धाव परिपूर्ण आणि दुसरीला रनआउट. विकेटचं होते आहे पतन. कोणाचा सामना आसनगाव आणि चंडीगड. तर पुढचा सामना आसनगाव विरुद्ध चंडीगाव यांच्यामध्ये असणार आहे. तर या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. आसनगाव विरुद्ध चंडीगाव. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. न्यू बॅटर्स केतन. फलंदाजाचं नाव धवल. तर गोलंदाज आहेत
निकेश, गोलंदाज निकेश. तर पुढच्या संघांना विनंती देखील आहे, येताना नाणेफेकीसाठी येताना एंट्री फी देखील घेऊन यायची आहे. यॉर्करचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला जातो आहे. ऋषिकेश मात्र तयारीला लागलेला आहे. रनिंग द बिटवीनचा नजराणा घेऊन येण्याचा प्रयत्न आहे. दुहेरी धाव इकडे आपल्याला पाहायला मिळतो आहे. धवल. येस. तर आमचे आयोजक मंडळी म्हणत आहेत की फक्त पोखरण आणि तनाशी दोन संघाची एंट्री फी आहे. बाकी बाकी सगळ्यांची आलेली आहे. तर नक्कीच आसनगाव आणि चंडीगाव संघाची देखील एंट्री फी जमा झालेली आहे. तर दोन्ही कर्णधारांना मी विनंती करेन की या षटकाच्या समाप्तीनंतर यायचं आहे टॉस बॉसकडे. यावेळेला देखील एक सुंदरसा चेंडू हाताळण्याचं कौशल्य पुन्हा एकदा निकेश करून दाखवताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक हाताळताना. परंतु दमदार क्रिकेट नक्कीच पाहायला मिळते आहे. आणि पुढचा चेंडू घेऊन येतो आहे. ऑन स्ट्राईक आहे. धवल 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 खेळतो आहे हलका फुलका. थोडंसं क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज येते आहे. चेंडू जातो आहे शॉर्ट कव्हरकडे आणि एकेरी धाव पुन्हा एकदा सरकताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या पोचलेली आहे ती म्हणजे 27. नक्कीच हळूवार पद्धतीने तनाशी संघ खेळता खेळताना 27 पर्यंत पोहोचल्याचं आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. ह्यावेळेला उंच टोला आहे आणि मिड ऑफला झेल सुरेख पद्धतीचा झेल टिपला जातो आहे. विकेटचं पुन्हा एकदा पतन होईल. संगीताची साथ मिळणार आहे यावेळेला. न्यू बॅटर्स कोण आहे? बॅट्समॅन रुचित. सुचित सुचित येस सुचित सर. नक्कीच हे देखील शिक्षक पेशात कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या वेळेला मैदानामध्ये आपल्या समाजाच्या खेळामध्ये आज क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान चेंडू हाताळून झालेले आहेत 5. शेवटचा चेंडू असेल तर धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या 28 आहे. पाहूया शेवटचा चेंडू आहे आणि इकडे मात्र पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकवर फलंदाज. उंच टोला आहे. बहारदार फटका आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे. टिपतोय झेल आणि इकडे अजून एका विकेटचं पतन होताना इनिंग मात्र संपते आहे. धावसंख्या स्थिर आहे. 28. 29 धावांचं विजयी लक्ष लागलं गेलेलं इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. तर पुढच्या सामन्यासाठी मी आमंत्रित करतो आहे आसनगाव संघ आणि चंडीगाव संघाच्या कर्णधारांना. घेऊया संगीताचा आनंद. शिका इंतजार.
नीलम राऊत यांचं देखील व्यासपीठावर उपस्थिती आहे. तर त्यांचं स्वागत मिराज चंडिगाव यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. नीलम मॅडमचं स्वागत केलं जाते आहे. पुष्पगुच्छ देऊन एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वेलकम, स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. चला आसनगाव आणि चंडीगाव संघ कर्णधार मात्र या नाणेफेकीसाठी. कारण एकदा मॅचला लाईव्ह झाला म्हणजे आपला नाणेफेकीचा कौल लाईव्ह दाखवता येणार नाही. ह्याची देखील संघाने थोडीशी दक्षता घ्यायची आहे. कारण एकदा इनिंग सुरू झाली का थोडासा परत कॅमेरामनला वळवायचं, दृष्टी आपल्याकडे मारायची, तर त्याच्यात थोडासा वेळ जातो. आणि जे YouTube आपलं लाईव्ह आहे, ओम साई स्पोर्ट्स याच्यावर आपले हे सामने लाईव्ह आहेत. लवकर, लवकर लिंक शेअर करा. फक्त एकच नाव आहे, ओम साई स्पोर्ट्स. चालू. तर चला वळूया मैदानाच्या आत. लागलाय क्षेत्ररक्षण आणि उत्कर्ष आणि मंदार ही एक दमदार जोडी 29 धावांचं विजयी लक्ष घेऊन मात्र सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळते आहे. तर गोलंदाजीसाठी आपल्याला पार्थ पार्थ मला वाटतं ट्रॅकवर उभा आहे. पाहूया. गोलंदाज पार्थ आहे ना? येस. तर फलंदाज आहे उत्कर्ष आणि मंदार. उत्कर्ष ऑन स्ट्राईक, मंदार नॉन स्ट्राईक. चला एक चांगली जोडी पुन्हा एकदा उद्दिष्ट 29 धावांचं घेण्यासाठी सज्ज आहे. पॉवर प्लेचा खेळ असेल, 2 षटकांचा 30 यार्डमध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. गली आहे, पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर, मिड विकेट, शॉर्ट लेग, एक्स्ट्रा मिड विकेट आहे. तर डीप मध्ये आपण क्षेत्ररक्षण बघू शकतात. लॉंग एक्स्ट्रा मिड विकेट लॉंग ऑनला इथे आहे आणि डीप कव्हर असं क्षेत्ररक्षण आपल्याला लागलेलं पाहायला मिळते आहे. पाहूया तनाशी संघ कुठपर्यंत आपला भेदक मारा दाखवून ना वानगाव संघाला रोखून धरत आहे. तसं पाहायला गेलं तर माफक उद्दिष्ट आहे. कारण वानगाव संघ एक तगडा संघ आहे, ज्यांच्याकडे दमदार फलंदाज आहेत आणि त्याच्यामध्ये उत्कर्ष चा जर विचार केला, लेदर क्रिकेटमध्ये चांगला खेळ दाखवतो, टेनिस क्रिकेटमध्ये देखील चांगला खेळ दाखवताना नेहमीच पाहायला मिळतो. यावेळेला चेंडूला हुक करतो आहे, लॉंग लेग कडे जातो आहे. एकेरी धावेने खातं उघडलं जात आहे. आसनगाव संघाचे कर्णधार आलेले आहेत. चंडीगाव संघ कर्णधार. चला चंडीगाव संघ आपण कुठे असतील तर लवकर लवकर यायचं आहे. ग्राउंड नंबर 1 वर आपला सामना सुरू होणार आहे. चंडीगाव संघ. तर दरम्यान पॉइंट कडे टोला दिला जातो आहे मंदार यांच्या माध्यमातून आणि चांगले रनिंग द बिटवीनचा नजराणा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते आहे 3 वर. 2 चेंडू पार्थ ह्याच्याकडून हाताळले गेले. पहिल्या चेंडूला 1 धाव, दुसऱ्याला 2 धावा. नक्कीच एक चांगला गोलंदाज ऑलराऊंडर म्हणून पार्थ तनाशी गावातून कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. पाहूया पुन्हा एकदा मंदार समोर उभा आहे ऑन स्ट्राईकला. यावेळेला मात्र व्हेरिएशन, सुंदर पद्धतीचं व्हेरिएशन. थोडासा बाउन्सर मारला चेंडू, गुडलेनचा चेंडूला थोडीशी उसळी दिली आणि नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. खूपच चमत्कारी असा हा गोलंदाज आहे. त्याला चांगला अनुभव आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदान नेहमीच गाजवताना तो पाहायला मिळतो. यावेळेला हलकासा प्रशिंग येतो आहे आणि एसटी रक्षक ध्रुव तिकडे झेल मात्र चांगल्या पद्धतीने टिपतो आहे. पहिला झटका मिळतो आहे मंदारच्या रूपाने. येस. तर आसनगाव आणि चंडीगाव यांच्यामध्ये पुढचा सामना खेळला जातोय. नाणेफेकीसाठी आमंत्रित करतो आहे
तर मी सुरेंद्र अण्णा यांना मी आमंत्रित करतोय आहे की सर आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल द्यायचा आहे आसनगाव संघ आणि चंडीगाव संघ. जितेंद्र पाटील. तर डहाणू कृषी बाजार समितीचे व्यवस्थापक हितेंद्र पाटील. तर तसेच अनेक शैक्षणिक संस्थावर ट्रस्टी आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार त्यांना. येस मी त्यांना आमंत्रित करतो आहे सर प्लीज या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल दिला जातोय आहे. तर सोबतीला अण्णा देखील असतील तर हितेंद्र पाटील सरांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. पुढचा सामना आसनगाव आणि चंडीगाव मध्ये आहे. वळूया चला पंच षटक झालेला आहे. पंच षटक संपला आहे. तर पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला 1-2 डॉट विकेट 1-2 असे 6 चेंडूचं समरी आपल्याला पाहायला मिळते आहे. तर धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 6 एक गडी बाद. गडी बाद झालाय तो म्हणजे मतदार. तर नाणेफेकीचा कौल जरा पटकन घेऊया. सर मात्र येत आहेत. सुरेख पद्धतीने रोखून देण्याची कामगिरी इकडे देखील पार्थ दाखवतो आहे. नजराणा उत्तम गोलंदाजीचा देताना पाहायला मिळतो आहे कारण ज्या पद्धतीने रोखण्याची गरज होती त्या पद्धतीने 6 पर्यंत रोखलेलं आहे. हे कौशल्य गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि यानंतरचं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा राईट टाइम ऑर द विकेट कडून एक 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन ध्रुव येतो आहे. एक चांगला गोलंदाज आहे. आता 19च्या माध्यमातून लेदर क्रिकेटमध्ये त्याचे योगदान आपल्याला खूप सारं पाहायला मिळते आहे. धनाची गावासाठीचं त्याचं उत्साह आहे. उत्साह असतं ते खूप मोठं असतं. नेहमीच मला भेटत असतात आणि आमची चर्चा होत असते. पहिला चेंडू त्याचा आणि नाणेफेकीचा कौल घेत असताना पाहायला मिळतो. पहिला चेंडू खराब नजराण्याला व्हाईटचा इशारा येतो आहे. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल येतो आहे आणि आपण बघता आहेत युट्यूबवर सध्या नाणेफेकीचा कौल आसनगाव आणि चंडीगाव यांच्यामध्ये हा कौल फेकला जातो आहे. कुठला संघ जिंकला? आसनगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. बॅक टू बॅक व्हाईट दुसरा आपल्याला पाहायला मिळतो आहे. धावसंख्या पोहोचते 8 वर. नक्कीच ध्रुवला मात्र लेंथ लाईन लेदर बॉल जास्त ऑपरेट करण्याची सवय असल्यामुळे कारण जास्तीत जास्त सामने तो लेदर मध्ये असतो. येस आसनगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपला निर्णय देखील कळवायचा आहे. पुढचा चेंडू घेऊन येतो आहे यावेळेला पुन्हा एकदा दिशा यावेळेला नो बॉल येतो आहे. इकडे मात्र फ्री हिटचा नजराणा पाहायला मिळेल कारण नो बॉल आणि फ्री हिट ची ही संधी असणार आहे ती म्हणजे मानसला. नक्कीच मानस ऑलराऊंडर्स म्हणून चांगल्या पद्धतीने वन डाऊन मध्ये आला आपल्याला पाहायला मिळतो आहे. एका धावेवर खेळतो आहे. उत्कर्ष 3 धावांवर खेळताना पाहायला मिळतो आहे. कारण पहिलं षटक पार्थने पद्धतीने हाताळलं. ध्रुवला मात्र अजून लाईन मिळत नाहीये. यावेळेला राऊंड द विकेट कडून गोलंदाजी साकारताना पुन्हा एकदा खराब गोलंदाजीचा नजराणा येतो आहे. वाईट आहे आणि फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. येस आसनगाव संघाने गोलंदाजी स्वीकारलेली आहे. चा सामना असणार आहे आसनगाव विरुद्ध चंडीगाव. आसनगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. तर चंडीगाव संघ नक्कीच हा सामना जसा संपेल तसं इकडे जो फलंदाजासाठी तंबू तयार केलेला आहे तिकडे येऊन विराजमान व्हायचा आहे. दरम्यान चांगला कमबॅकिंग सांगतात ना फ्री हिटला डॉट कसं करायचं एक उत्कृष्ट गोलंदाजाला ते ज्ञात आहे आणि ज्ञातिहित वर्धक मंडळ इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरेख पद्धतीचा नजराणा मात्र इकडे घेऊन येतो आहे. धावसंख्या 10 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. 29 धावांचं विजयी लक्ष आहे. धावसंख्या 19 पाहिजेत 10. या दरम्यान पुन्हा एकदा एक धाव टिपली जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या 11 वर पोहोचते. 1-1-11 ऑन द बोर्ड. जसे जशी रंगत वाढेल दमदार क्रिकेट पाहायला मिळणार आहे. कारण ही खासियत आहे सांगतात ना पहिला सामना थोडासा शांतच असतो.
त्यानंतर जेव्हा मैदान गरम होते, पिच गरम होते, तेव्हा सुरदार फटके आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया उत्कर्ष मात्र आहे. पाहू दाखवतो का उत्कर्ष तो लादाला जातो आहे, परंतु इकडे वन बाउन्सिंगने सुरेख असं क्षेत्ररक्षक सोडलेला. ऑगस्टच्या क्षेत्ररक्षकचा तो अडवतो. तो धावा क्षेत्ररक्षण आहे ते रोखली जाते आहे. हे मात्र कर्तबगारी दाखवताना आमचे ज्येष्ठ खेळाडू 4 चेंडू हाताळून झालेले आहेत. धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे 14 वर 14 ऑन द बोर्ड. अजून सुद्धा 15 धावांचं लक्ष सिद्धत्वाला न्यायचं आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपल्याला हाताळताना ध्रुवाला पाहायला मिळते आहे. यावेळेला एक चेंडू हाताळला जातोय. सुंदर पद्धतीची लेंथ लाईन आता मात्र ध्रुवाला मिळते आहे. निर्धाव चेंडू येतो आहे. सुरेख अशी कामगिरी दाखवताना पाहायला मिळतो आहे, कारण नजराणा आहे त्याच्याकडे, कौशल्य देखील आहे. लेंथ लाईनला जास्तीत जास्त लेदर क्रिकेट तो खेळत असतो. त्यामुळे सुरुवातीचे त्याचे 2 ते 3 चेंडू खराब आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पण चांगला कमबॅक करताना देखील पाहायला मिळतो आहे. ही गरज आहे. इकडे मात्र हलकासा कट केला जातोय. थर्डमॅनकडे चेंडू आहे. स्ट्राईकला रोटेट केलं जाईल फक्त 1 धावेने आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 1515 15 धावा, 1 गडी बाद. तर गडी बाद झालेला आहे तो म्हणजे मंदार 2 धावा करून. तर अशा पद्धतीने एक सुरेख आगेकूच वानगाव संघ करत असताना पाहायला मिळतो आहे. विजयाचं जे उद्दिष्ट आहे त्याचा मार्गक्रमण सुरू आहे आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा पार्थला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. तिसरं षटक काय डीपला क्षेत्ररक्षण लावलं जाणार आहे का? कुठल्या पद्धतीने रणनीती बदलली जाते आहे की ज्या पद्धतीने सुरेख असं क्षेत्ररक्षणाची धुरा आहे तिकडे मात्र क्षेत्ररक्षण आहे तसं तसं ठेवायचा प्रयत्न असणार आहे का? कारण एक चांगला उत्तम गोलंदाजीचा मारा पार्थ याने पहिल्या षटकामध्ये दाखवलेला आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान थोडंसं क्षेत्ररक्षण बाहेर आलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाज पार्थ पहिले वर्ष पहिल्या टाइम ओव्हर द विकेट 10-12 पावलांचा रनअप घेऊन पुन्हा एकदा वेगवान वा 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 टप्पा तनाशी गावाने देखील इकडे चांगल्या पद्धतीने तयारी केली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण पहिला सामना आहे गोलंदाजीचा मारा भेदक होत असताना पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने वानगाव संघाकडून सुरेख गोलंदाजी आली तशाच पद्धतीची गोलंदाजी पार्थ पाटील करून देत असताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला उंच टोला आहे. कदाचित क्षेत्ररक्षक तिकडे असता तर झेल झाला असता, परंतु नो मॅन प्लेस मध्ये चेंडू लँडिंग करतोय मिड विकेटला आणि एकेरी धावने स्ट्राईकला रोटेट केले जात आहे. आता मात्र आक्रमकता दाखवणारा फलंदाज त्याने अजून बॅटला ओपन केलेला नाहीये. फटकेबाजीचा नजराणा दाखवलेला नाहीये. अजून देखील कुठल्याही पद्धतीने चौकार किंवा षटकार पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळालेला नाहीये. तर काय उत्कर्षच्या फळीने तो नजराणा पाहायला मिळेल का? पाहूया पुढचा चेंडूचा नजराणा काय. यावेळेला मात्र सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चकवा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि निर्धाव चेंडू हाताळला जात असताना पाहायला मिळतोय. पार्थ मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी देतो आहे. इकडनं मात्र सामना थोडासा वेगात येईल की काय, कारण तिसरं षटक सुरू आहे. धावसंख्येचा पाठलाग मात्र सुरू आहे. पाहूया काय नजराणाला घेऊन येत आहे. तिकडे पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, हलकासा प्रशिंग चेंडू थर्डमॅन कडे जातो आहे आणि इकडनं मात्र टाळ्याने स्वागत केलं जाईल. या टुर्नामेंट मधला पहिला चौकार घेऊन येतो आहे उत्कर्ष. यस जी जी चौकाच्या माध्यमातून धावसंख्या 20 परिपूर्ण. आता मात्र 9चं लक्ष शेष राहिलं आहे. इकडे स्विच केला जातो आहे आणि षटकार दाखवतो आहे की काय. यस षटकार पुन्हा जे एकदा आपल्या बळीतून चमत्कार मात्र दाखवतोय उत्कार. धावसंख्या 26. यस 3 धावांचं लक्ष आहे. एक चौकार एक षटकार बॅक बॅक आपल्याला पाहायला मिळतो आहे.
नक्कीच कमबॅक करून दाखवतो आहे. कारण त्याचा नॅचरल खेळ आहे. प्रेशरमध्ये जास्त राहत नाही. तो प्रेशर नेहमी देत असतो. इकडे मात्र पुन्हा एकदा बॅटला लागलाय कडा बिहाइंड द विकेट. फाईन लेगकडे चेंडू जातोय. एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे. आता मात्र 2 धावांचं लक्ष शेष राहिलं आहे. येस. धावसंख्या 27. 27. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. पाहूया चौथं षटक हाताळण्यासाठी मात्र ऋषिकेशला आमंत्रित केलं जातं आहे. ज्याने एक चांगली खेळी साकारण्याचा प्रयत्न पुन्हाशी संघासाठी केला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु ज्या पद्धतीने खेळाला रंग भरायचा होता, कारण वाणगाव संघाकडून गोलंदाजीचा भेदक मारायचा जर आपण नजराणा बघितला होता. सुरेख गोलंदाजीची नजाकत दाखवली होती प्रत्येक गोलंदाजाने आणि गोलंदाजानं त्या पद्धतीने रोखून धरलं होतं. 28 धावांवर 29 धावांचं विजयी लक्ष. धावसंख्या 27. 2 पावलं दूर आहे. 2 धावांनी दूर आहे. वाणगाव संघ विजयाच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतो आहे. चला गोलंदाज ऋषिकेश. इकडे मात्र फ्लॅट चेंडू. वाह! चांगला स्विच केला, परंतु चांगलंच क्षेत्ररक्षण होतं. प्रयत्न थोडा चांगला होता, कारण ज्येष्ठ क्रिकेटर जेव्हा खेळतात आणि इकडे मात्र विजयश्री 2 धावा परिपूर्ण करून वाणगाव संघ पहिला सामना विजयश्री घेतो आपल्या हातात. अभिनंदन. हारलेल्या संघाचं कौतुक. यस डीजे. चला तर लगेच आसनगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि चंडीगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे.